Get. Good morning, students. Today we are going to learn the classification of carboxylic acids. In previous period, we have seen the classification of aldehydes and ketones. Okay, so like said that aldehydes and ketones, the carboxylic acids are also basically classified into two types. Okay, aldehydes आणि केटोन सारखेच या कार्बोक्सिलिक ऍसिडला सुद्धा आपण बेसिकली दोन टाइप मध्ये क्लासिफाय करतो. त्यापैकी पहिले ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड्स. and दुसरे aromatic carboxylic acids. ओके, म्हणजे पहा कार्बोक्सिलिक ऍसिड्स हे परत आपल्याला सेम अल्डिहाइड्स आणि केटोन सारखे दोन टाइप मध्ये क्लासिफाय करायचे. ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड्स and the others are aromatic carboxylic acids. अगोदर आपल्याला ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड्स पाहिजे, नंतर aromatic carboxylic acids पाहू आपण. पहा इन ॲलिफॅटिक the word indicates that the carboxylic group, that is C double bond O single bond OH, if the carboxylic group is directly attached to the aliphatic chain, then the carboxylic acids are called aliphatic carboxylic acids. Simply जर हा कार्बोक्सिलिक ग्रुप डायरेक्टली अल्किल ग्रुपला अटॅच असेल किंवा ॲलिफॅटिक चेनला अटॅच असेल तर त्या कार्बोक्सिलिक ऍसिड्सला म्हणायचे ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड्स. ओके, परत पहा द कार्बोक्सिलिक ऍसिड्स इन विच वन ऑर मोर कार्बोक्सिलिक ग्रुप्स आर डायरेक्टली अटॅच्ड टू द ॲलिफॅटिक चेन और an alkyl group are called aliphatic carboxylic acids. ज्या कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त कार्बोक्सिलिक ग्रुप ही डायरेक्टली अल्किल ग्रुपला अटॅच असतील त्या कार्बोक्सिलिक ऍसिड्सला म्हणायचं ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड्स. आता पायाला जनरली लिहितो आपण RC डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड OH किंवा RCOOH. एक्झाम्पल पहा, जर आपण मिथिल ग्रुप ठेवला CH3COOH, इथिल ग्रुप ठेवला तयार होईल CH3CH2COOH. ओके, तर हे ॲसिटिक ऍसिड किंवा प्रोपायोनिक ऍसिड. These are the examples of aliphatic carboxylic acids. तर ॲसिटिक ऍसिड असेल, प्रोपायोनिक ऍसिड असेल, यांच्यामध्ये हा कार्बोक्सिलिक ग्रुप जोडेल. हा कार्बोक्सिलिक ग्रुप डायरेक्टली अल्किल ग्रुपला अटॅच आहे, म्हणजे ॲलिफॅटिक चेनला अटॅच आहे, म्हणून या कार्बोक्सिलिक ऍसिडला आपण ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड्स म्हणतो. ओके, पहा आता अजून आपल्याला काही वेगळे एक्झाम्पल पाहिजे. जर आपण परत अनदर एक्झाम्पल पाहिलं की ज्यामध्ये एकापेक्षा जास्त कार्बोक्सिलिक ग्रुप्स असतील असे काही. ओके, तर सिम्पली पहा, इफ वी कन्सिडर द ऑक्सॅलिक ऍसिड COOH सिंगल बॉन्ड COOH, दोन कार्बोक्सिलिक ग्रुप एकमेकाला अटॅच आहेत, याला आपण ऑक्सॅलिक ऍसिड म्हणतो. ओके, परत अनदर एक्झाम्पल घेतलं आपण. फॉर एक्झाम्पल citric acid. We know that ते पास सिम्पली सिट्रिक ऍसिड कसं ड्रॉ करायचं, तर आपण प्रोपेन घेतला. प्रोपेन माहिती आहे आपल्याला. प्रोपेन मध्ये आपण तिन्ही कार्बनचे एक हायड्रोजन काढून कार्बोक्सिलिक ग्रुप ठेवले. COOH COOH, इथे ठेवला COOH. ओके, आणि या मिडल कार्बनचा हा हायड्रोजन परत रिप्लेस केला बाय द OH ग्रुप, दॅट इज
hydroxyl group. So it is a citric acid. It's called citric acid. You may say that a citric acid. Citric acid किंवा त्याला आपण citric acid म्हणतो. ओके. आणि पहिलं एक एक्झाम्पल आपण ऍसिटिक ऍसिडचं पाहिलं होतं. CH3COOH. तिन्ही एक्झाम्पल मध्ये पहा आपल्याला बेसिक फरक काय दिसतो की ऍसिटिक ऍसिड मध्ये ओनली वन कार्बोक्सिलिक ग्रुप आहे, ऑक्सॅलिक ऍसिड मध्ये दोन कार्बोक्सिलिक ग्रुप आहेत आणि सिट्रिक ऍसिड मध्ये तीन कार्बोक्सिलिक ग्रुप्स आहेत. सो द on the basis of number of carboxylic groups present in a carboxylic acids are further classified as mono, di, tri, tetra and so on. ओके. कार्बोक्सिलिक ग्रुप किती आहेत कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये? त्या कार्बोक्सिलिक ग्रुपच्या संख्येवरून सुद्धा क्लासिफिकेशन केले जातं कार्बोक्सिलिक ऍसिडचं. मग एक कार्बोक्सिलिक ऍसिड जर असेल तर तशा कार्बोक्सिलिक ऍसिड्सला म्हणायचं मोनो कार्बोक्सिलिक ऍसिड्स. दोन कार्बोक्सिलिक ग्रुप असतील एखाद्या कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये तर त्यांना म्हणायचं डाय कार्बोक्सिलिक ऍसिड्स. आणि जर तीन कार्बोक्सिलिक ग्रुप असतील तर आपण त्या कार्बोक्सिलिक ऍसिड्सला ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड्स म्हणतो. सो डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कार्बोक्सिल ग्रुप्स प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर फर्दर क्लासिफाइड ॲज मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड्स, डायकार्बोक्सिलिक ऍसिड्स, ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड अँड सो ऑन. ओके. म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड मॉलिक्यूल मध्ये एक कार्बोक्सिलिक ग्रुप असेल तर मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड, दोन कार्बोक्सिलिक ग्रुप असतील तर डायकार्बोक्सिलिक ऍसिड आणि तीन कार्बोक्सिलिक ग्रुप असतील एकाच मॉलिक्यूल मध्ये तर तेव्हा त्यांना आपण ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड्स अँड सो ऑन या पद्धतीने आपण कार्बोक्सिलिक ऍसिडला परत क्लासिफाय करतो. ओके. सो दिस ऑल आर द अॅलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड्स. ओके. या ऑक्सॅलिक ऍसिडला आपण असंही लिहू शकता तुम्ही. यू कॅन राइट इट COOH एक कार्बोक्सिलिक ग्रुप आणि हा आपण स्टेट चेन त्याला परत दुसऱ्या कार्बोक्सिलिक ग्रुपला कनेक्ट. इट इज आल्सो ऑक्सॅलिक ऍसिड. ओके. समजले? एक कार्बोक्सिलिक असेल मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड म्हणायचं, दोन कार्बोक्सिलिक ग्रुप असतील तर डायकार्बोक्सिलिक ऍसिड म्हणायचं आणि जर तीन कार्बोक्सिलिक ग्रुप असतील तर ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड अँड सो ऑन या पद्धतीने त्यांचं काय करायचं क्लासिफिकेशन. ओके. So depending upon the number of carboxyl groups present in a molecule, carboxylic acids are further classified as monocarboxylic acids, dicarboxylic acid, tricarboxylic acids and so on. Okay. आता पहा यानंतर आपल्याला aromatic carboxylic acids पाहिजे. हे सगळे अॅलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड्स होते. ओके. आता जर सेकंड टाइप पाहिजे आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिडची एरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड्स. त्यांच्यामध्ये कंडिशन पहा, नुसती एरोमॅटिक रिंग असून चालत नाही तर कार्बोक्सिलिक ग्रुप हा डायरेक्टली एरोमॅटिक रिंगला अटॅच पाहिजे. मग ज्या कंपाऊंड्स मध्ये कार्बोक्सिलिक ग्रुप हा डायरेक्टली एरोमॅटिक रिंगला अटॅच असेल त्या कंपाऊंड्सला किंवा त्या कार्बोक्सिलिक ऍसिड्सला एरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड्स म्हणायचं. फॉर एक्झाम्पल पहा, आपण बेन्झीन घेतलं. बेन्झीनचा कुठलाही एक हायड्रोजन ॲटम आपण रिप्लेस केला आणि तिथं ठेवला आपण कार्बोक्सिलिक ग्रुप COOH. Okay. So in this compound the carboxylic group is directly attached to the aromatic nucleus or aromatic ring. Such type of carboxylic acids are called aromatic carboxylic acids. की ज्या कार्बोक्सिलिक ऍसिड्स मध्ये कार्बोक्सिलिक ग्रुप हा डायरेक्टली एरोमॅटिक रिंगला अटॅच असेल त्या कार्बोक्सिलिक ऍसिडला म्हणायचं एरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड्स. ओके. दुसरं एक एक्झाम्पल पहा. परत आपण बेन्झीनच ड्रॉ केले. आणि बेन्झीन मध्ये कुठल्याही दोन
ऍडजेसंट कार्बन ॲटम्सला कार्बोक्सिलिक ग्रुप्स ठेवले. ओके, सो इट इज मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड. दोन कार्बोक्सिलिक ग्रुप आहेत म्हणून याला आपण डायकार्बोक्सिलिक ऍसिड्स म्हणतो. म्हणजे जसं आपण ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कार्बोक्सिलिक ग्रुपच्या नंबरवरून क्लासिफिकेशन केलं होतं मोनो, डाय, ट्राय, त्याच पद्धतीनं ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये सुद्धा एक असेल कार्बोक्सिलिक ग्रुप तर मोनो म्हणायचं, दोन असतील तर डाय, तीन असतील तर ट्राय अँड सो ऑन. ओके, तर हे पहिलं जे एक्झाम्पल पाहिलं आपण, इट इज बेन्झोइक ऍसिड. याला आपण बेन्झोइक ऍसिड म्हणतो. जर बेन्झीनच्या रिंगला दोन कार्बोक्सिलिक ग्रुप ऍडजेसंट कार्बनला कनेक्टेड असतील तर याला आपण थॅलिक ऍसिड म्हणतो. PHTHALIC. इट इज थॅलिक ऍसिड. ओके, सो इन बोथ दोन्ही बेन्झोइक ऍसिड असेल किंवा थॅलिक ऍसिड असेल, इन बोथ the carboxylic groups are directly attached to the aromatic ring. Hence, these carboxylic acids are called aromatic carboxylic acids. तीसरा एक पार्ट, one of the important third carboxylic acid, which is बऱ्याचदा मेडिसिन मध्ये आपण जर घेतलं तर आपल्याला ॲस्पायरिन देतात कॉमनली. फेवर वगैरे असेल किंवा हातपाय वगैरे दुखत असतील पेन किलिंगसाठी किंवा टेम्परेचरसाठी, टेम्परेचर रिड्यूस करण्यासाठी ॲस्पायरिन दिले जातं आपल्याला. दॅट ॲस्पायरिन इज आल्सो ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड. हे ॲस्पायरिन सुद्धा ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड आहे. रिमेंबर द स्ट्रक्चर ऑफ ॲस्पायरिन. बेन्झीनची रिंग ड्रॉ करायची. कुठल्याही एका कार्बनचा हायड्रोजन रिप्लेस करून कार्बोक्सिलिक ग्रुप प्लेस करायचा. सो इट इज COOH बेन्झोइक ऍसिड झालं. आणि बेन्झोइक ऍसिड मध्ये परत ऍडजेसंट कार्बन ॲटमला कार्बोक्सिलिक ग्रुप जिथं कनेक्ट त्याच्या ऍडजेसंट कार्बन ॲटमला आपल्याला ऍसिटेट ग्रुप ऑक्सिजन सिंगल बॉन्ड कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन सिंगल बॉन्ड CH3 ऍसिटेट. ओके, ऍसिटेट ग्रुप प्लेस केला आपण ऑर्थो पोझिशनला. मतलब याला शॉर्ट मध्ये ड्रॉ करण्यासाठी आपण CH3 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड ऑक्सिजन आहे. याला आपण लिहितो CH3 ऑक्सिजन C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH. ओके, इट इज एस्पायरिन और द स्ट्रक्चर ऑफ एस्पायरिन. आपल्याकडं कॉमनली यूज केले जाणारे अँटी इन्फ्लामेटरी किंवा त्याला आपण अँटीपायरेटिक ड्रग जे दॅट इज एस्पायरिन, ते सुद्धा कार्बोक्सिलिक ॲसिडचं डेरिव्हेटिव्ह. ओके, इट इज ऑल्सो नोन ॲज, त्याला परत दुसरा एक कॉमन नेम आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड. या ॲस्पायरिनलाच आपण ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड या नावाने सुद्धा ओळखतो. ओके, बट द ॲस्पायरिन इज अ कॉमनली यूज्ड नेम, कॉमनली यूज केलं जाणारं नेम. ओके, सो हे पाहिजे तिन्हीमध्ये काय बेन्झोइक ॲसिड असेल, थॅलिक ॲसिड असेल किंवा ॲस्पायरिन असेल, या तिन्हीमध्ये कार्बोक्सिलिक ग्रुप हा डायरेक्टली ॲरोमॅटिक रिंगला अटॅच. ओके, जर ॲरोमॅटिक रिंगला डायरेक्टली कार्बोक्सिलिक ग्रुप अटॅच असेल तर त्या कार्बोक्सिलिक ॲसिड्सला म्हणायचं ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड्स. समजलं पण? परत पहा, आपण क्लासिफिकेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्स पाहतो. कार्बोक्सिलिक ॲसिड्स आर बेसिकली क्लासिफाइड इनटू टू टाइप्स, ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड्स अँड ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड्स. ओके, what are aliphatic carboxylic acids? The carboxylic acids in which the carboxylic groups are directly attached to the aliphatic ring or alkyl group. Sorry, the carboxylic acids in which one or more carboxylic groups are directly attached to the alkyl group or aliphatic chain are called aliphatic carboxylic acids. Okay, and the carboxylic acids in which one or more carboxylic groups are directly attached to the aromatic ring or nucleus are called aromatic carboxylic acids. Okay, both aliphatic or aromatic carboxylic acids are further classified as monocarboxylic acids, dicarboxylic acids, tricarboxylic acids and so on.
ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ कार्बोक्सिलिक ग्रुप्स प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल. ओके, समजलं एवढं. यानंतर आपल्याला पाहता नॉमेनक्लेचर पाहायचं. नॉमेनक्लेचर ऑफ अल्डिहाइड्स, केटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू.